तरीही या ठिकाणी ते नागरिकांना त्या ठिकाणी दिले जात असतं. किंबहुना नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो. पुणे शहरामध्ये या ठिकाणी पुणे शहरामध्ये या उत्तरामध्ये फॉस्कास प्रणाली ब्लिंकिट या ऑनलाईन अन्न वितरण स्थापनेद्वारे मुदतबाह्य अन्न पदार्थ वितरित झाल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाने 28/11/2025 रोजी मे ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड पिंपळे गुरव पिंपरी चिंचवड पुणे या आस्थापनाची तपासणी केली असता सदर तपासणीच्या वेळी मुदतबाह्य अन्न पदार्थाचा साठा आढळून आला नाही असे या ठिकाणी उत्तरामध्ये सांगितलेले आहे. आणि पुन्हा त्या ठिकाणी कंपनीच्या अभिलेखाची सखोल तपासणी केल्यावर सदर कंपनीद्वारे मुदतबाह्य अन्न पदार्थाची वितरण केल्याचे निष्पन्न झालेले आहे. मला या ठिकाणी असा प्रश्न विचारायचा की या उत्तरामध्ये ही तफावत का आहे? जर आपल्याला एखाद्या मॉलवर किंवा एखाद्या याच्यावर जर आपल्याला जाऊन त्या ठिकाणी अचानकपणाने आपण त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तपासणी करत नाही का? अशा प्रकारे जर आपल्याकडे यंत्रणा नसेल तर आपण अचानक जाऊन कोणत्याही ठिकाणी जर ती यंत्रणा आपण उभी केली तर त्या ठिकाणी नागरिकांची फसवणूक होणार नाही. हा माझा एक प्रश्न राहील. दुसरा प्रश्न माझा असा आहे की ग्राहकाच्या तक्रारीनंतरच आपण या ठिकाणी संबंधित यंत्रणेवर कारवाई करतो, परंतु प्रत्यक्ष जाऊन आपण त्या ठिकाणी जर कारवाई केली तर मला वाटतं कुठे का होईना आपल्या खात्याचा एक दबदबा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. त्यासाठी आपण प्रयत्न करावे. अध्यक्ष महोदय, प्रश्न माझा दुसरा आहे की गोडाऊन मधून ग्राहकाची थेट ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थाच्या वितरणापूर्वी बारकोड स्कॅनिंग प्रणाली बंधनकारक करून संबंधित उत्पादनाची कालबाह्यता संपलेली असल्यास ते उत्पादन तांत्रिकदृष्ट्या स्कॅन न होण्याची प्रणाली सक्तीची आपण करण्याचा प्रयत्न करणार आहात का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की 2 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये सॅलिव्हरी पार्क प्रश्न घ्या पॉइंटेड. नाही पॉइंटेड प्रश्न मी तेच विचारतो आहे त्यांना की 2 दिवसापूर्वी अध्यक्ष महोदय 2 दिवसापूर्वी पुणे शहरातील सॅलिव्हरी पार्क परिसरातील ब्लँकेटच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्याकडून सुरक्षा रक्षकास मारहाण झाल्याची घटना निदर्शनास आली वृत्तपत्रामध्ये. त्या पार्श्वभूमीवर तर माझं अध्यक्ष महोदय या ठिकाणी मंत्री महोदयाला या ठिकाणी सांगितलं की ऑनलाईन डिलिव्हरी सेवा पुरवणाऱ्या सर्व वितरण कंपनी असते त्यांची आपण पोलीस पडताळणी बंधनकारक करणार. प्रश्न उत्तराच्या तासामध्ये यापुढे मी केवळ प्रत्येक सदस्याला 2 प्रश्न विचारायला देणार आहे, ते पण पॉइंटेड. आणि जर का तुम्ही विचारू शकला नाहीत तर मी उत्तर सरळ घेणार. सन्माननीय अध्यक्ष महोदय, तापकीरे साहेबांनी जो काही प्रश्न विचारला तर पिंपरी चिंचवडमध्ये 4/10/25 रोजी इंटरनेटद्वारे एक तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगानं तात्काळ तिथं विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन चौकशी केली. त्या दिवशी त्यावेळेला कुठल्याच प्रकारचं तिथं तसा प्रकार आढळून आला नाही. परंतु लेखापरीक्षण अहवाल ज्या वेळेला मागितला आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर संबंधित कागदपत्रांच्या अनुषंगानं त्या ठिकाणी पाठीमागच्या काळात काही दिवसापूर्वी सदर कंपनीच्या माध्यमातून अशा प्रकारचं अन्न वितरित केलं हे अगदी खरं आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांच्यावर तात्काळ त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली. आणि 58 नुसार कलम 58 नुसार त्यांना 2 लाख रुपयाचे दंड आणि पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे खरं आहे की विभागानं तक्रार प्राप्त झाल्यानंतरच तपासणी करावी हे काही बरोबर नाही. परंतु आपल्याला सगळ्यांना माहीत आहे का ह्या विभागात मनुष्यबळ अतिशय कमी होतं आणि म्हणून हा प्रकार त्या ठिकाणी होत होता. परंतु आता आपण 191 लोकांची नव्या लोकांची नियुक्ती देऊन त्यांचं प्रशिक्षण होऊन आणि त्यांना ज्याच्या त्या पद्धतीनं त्याची पोस्टिंग केलेली आहे. भविष्यात असा प्रकार होणार नाही ह्या दृष्टीनं सगळ्या आस्थापनांना त्या ठिकाणी सूचित केलं जाईल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न मी मांडतो. अध्यक्ष महोदय, आपण जाणताय की मुंबईतील गल्ली गल्लीमध्ये
अशा अनेक एजन्सीत ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ आणि खाद्यपदार्थाला लागणारे अनेक घटक वस्तू पुरवतात. परंतु अध्यक्ष महोदय, याच्या एक्सपायरी डेट कोणच पाहत नाही. एखादी गृहिणी चाणक्ष असेल किंवा एखादी हुशार गृहिणी असेल, ती ते पाहते आणि तक्रार करते. तक्रार केल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी पोहोचतात.